श्री रा साठे माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण इथं वोटिंग आहे माझं. मी पावती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो नमस्कार. ही शाई दिसते बोटाला, ही वोटिंग केल्याची शाई आहे. हो, आज अशा उमेदवाराला मी वोट करून आलो जो माझ्या प्रभागातला नाही, माझ्या एरियातला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. हो, काय आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मेहरबानीमुळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या मेहरबानीमुळे अशा बऱ्याच लोकांचं नाव अशा ठिकाणी टाकलं गेलेलं आहे जिथे ते राहत नाहीत किंवा तो वॉर्डही त्यांचा नाही. हो, आणि याबाबत आम्ही उमेदवाराला विचारलं की साहेब तुमचा वॉर्ड कुठला. मी नाव मुद्दामून घेणार नाही त्याचं. त्याला विचारलं की तुमचा वॉर्ड कुठला, तर त्याने सांगितलं की आयरेगाव, राजाजी पत वगैरे. मी त्याला म्हटलं बाबा मी राहतो वेस्टला आणि तुमच्यापासून खूप लांब आहे, मी तुम्हाला मत दिलं तर तुम्ही तिकडे काम कराल का. तर त्याने सांगितलं माझा त्या वॉर्डशी काही संबंध नाही. मग ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की बाबा माझं मतदान तर तुमच्या इथे आहे पण वोटिंग कार्डवर माझा पत्ता वेगळाच आहे, तेव्हा त्यांनी एक विनोदाभास किंवा विनोदी प्रकारे उत्तर दिलं. कदाचित राज्य सरकारला वाटलं असेल की तुम्ही माझ्या जवळचे आहात म्हणून तुमचं मतदान माझ्या इथं असेल. हा वरवर जरी विनोद वाटत असला ना तरी पण प्रश्न असा आहे की राज्य निवडणूक आयोग आणि महानगरपालिका डोळे झाकून काम करत होते का. एवढं सोडा, आम्ही त्याबाबत आरोंना विचारायला गेलो. त्या आरोंनी तर आम्हाला काय वेगळंच सांगितलं. सगळ्यात पहिले गेल्या तिथं शूटिंग करता येत नव्हती म्हणून शूटिंग केली नाही. पण मी जे तिथं बोलणं झालं ते तुम्हाला सांगतो की आरोने आम्हाला त्यावेळेस सांगितलं गेल्या की सर आम्ही खूप 2 दिवसापासून थकलेलो आहोत, काम करून करून वैतागलेलो आहोत, आपण सगळं शांत झाल्यानंतर बोलायचं का. मी म्हटलं साहेब पत्रकार आणि एक मतदान करता म्हणून मी तुमच्याशी बोलतोय आणि मला आत्ताच पाहिजे, उद्या वगैरे किंवा संध्याकाळी नकोय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा बोला काय बोलायचं. त्यावेळेस मी त्यांना विचारलं साहेब जर मी या वॉर्डात राहत नाही जिथं माझं नाव आलेलं आहे, तो निवडून जरी आला तरी उमेदवार माझं काम करू शकत नाहीत, मला येणाऱ्या अडचणी तो सोडवू शकत नाही, अशा जागी माझं मतदान यादीत नाव कसं काय. त्याने सांगितलं याद्या ज्या आहेत त्या KDMCने बनवलेल्या आहेत, त्यांना तुम्ही विचारा. राज्य निवडणूक आयोगाने बनवलेल्या आहेत त्यांना तुम्ही विचारा. ज्यावेळेस त्यांना आम्ही विचारलं की बूथवर बऱ्याचशा हँडिकॅप लोकांना मतदानासाठी किंवा आजारी पेशंटना मतदानासाठी व्यवस्था देखील सापडल्या नाहीत सॉरी. त्यावेळेस त्यांच्याकडनं मिळालेलं उत्तर तर विनोदी होतं. सुरुवातीला आरोने सांगितलं लोकसभा विधानसभेला होतं. त्यावर मी त्यांना म्हटलं अहो साहेब नगरपालिकांच्या निवडणुकीला पण होतं की. मग राज्य निवडणूक आयोगाला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या सोयी देता आल्या नाहीत का. तर त्यांनी सांगितलं की नाही, त्या सोयी आमच्याकडे सध्या नाही आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या चर्चेतनं असं लक्षात आलं की निवडणूक आयोगाला, राज्य निवडणूक आयोगाला आजारी लोक, वयस्कर लोक, हँडिकॅप लोक यांच्या मतांची किंमत 0 आहे, 0 किंमत आहे, अर्थच नाहीये. त्यांनी मतदान केलं नाही तरी चालेल अशा प्रकारचं चित्र आज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरलो बघायला मिळालं. तुम्ही सांगा मित्रांनो, तुम्ही राहतात त्याच विभागात किंवा त्याच्या बाजूच्या वॉर्डमध्ये तुमचं मतदान केंद्र आणि मतदानाचं यादीमध्ये नाव, मतदानाच्या यादीत तुमचं नाव होतं का, की अजून अन्य कुठं, की तुमचा तो प्रभागच नाही, वॉर्डच नाही, तिथं कुठं मतदान होतं. कमेंट करून नक्की सांगा. माझ्या विभागामध्ये जर बघितलं, मी राहतो त्या विभागात, तिथं बिनविरोध निवडणूक झालेली आहे.
तिथं शिवसेनेचे जिंकून आलेले आहेत. मग मी मतदान केलं ज्याला, तो माझ्या विभागात जो नगरसेवक आहे तिथं येऊन काम करू शकतो का? माझ्या नगरसेवकाला डावलून, बाबा हो तू राहायला तिकडे आहेस पण तुझं मतदान यादीत नाव इकडे होतं आणि तू आम्हाला मतदान केलंस म्हणून आम्ही तुझ्या इथे येऊ तुझ्या समस्या सोडू, असं म्हणू शकतो का? राज्य निवडणूक आयोग झोपलेला आहे का? राहतो त्या विभागात त्याचं नाव न टाकता तो अन्य दुसरीकडे जर त्याचं नाव घालत असेल तर ते योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास एवढंच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी आपली रजा घेतो. नाता जपला इथे मनामनाचं घट्ट, सांगत राहतो जन्मोजन्मी महाराष्ट्र हे सत्य.